Imagine being surrounded by hundreds of cats at once, their constant meowing filling the air. How would you feel? Surprised? Annoyed? Overwhelmed? Many people love pets, and having a cat or two at home is quite normal. But what if someone had 350 cats in a single flat? Sounds unbelievable, right? But this is exactly what is happening in Pune. In the Marvel Bounty Cooperative Housing Society in Hadapsar, Pune, a woman has been keeping around 350 cats in her 3 BHK apartment, creating panic and distress among residents. 5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. आमचे शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला. जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काही डकमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे आवाज वगैरे यायला लागला वगैरे. आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 50-1 मांजरं आहेत. तो 50-1 मांजरं आहेत म्हणल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं. आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो. आणि वरच्यावर वास हा वाढतच गेला, वरच्यावर सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या. आणि आम्हाला हीच भीती की आज नाही कधी एवढे मांजरं एकत्र असल्यामुळे याच्यातून काही व्हायरल डिसीज वगैरे बाहेर आला तर त्याची किंमत लहान मुलांना मोजावं लागू शकते किंवा सिनियर लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ शकतो. तर तो दिवस यायच्या आधी याच्यावर काहीतरी ऍक्शन होणं खूप आवश्यक आहे. फ्रँकली आम्ही या गोष्टीचा 5-5.5 वर्ष फॉलोअप घेतोय. आणि सुरुवातीला फ्रँकली वासामुळेच झालं की कॉरिडॉरमध्ये प्रचंड दुर्गंधी येत होती. अचानक पूर्वी दुर्गंधी येत नव्हती, अचानक दुर्गंधी कुठून यायला लागली हा एक प्रश्न होता. आणि दुसरा मांजरांचे आवाज रात्री येत होते, त्याच्यावरून एव्हिडंट झालं की समोरच्या घरात मांजर असतील, पण आमचा साधारण असा विचार होता की 2-4 मांजरं असतील. नंतर ते काम करणाऱ्या लेडीज कडून आम्हाला कळालं, जे मेड्स असतात त्यांच्याकडून कळालं की समोरच्या घरात 50 मांजर आहेत, 60 मांजर आहेत वगैरे, कारण ती चर्चा मेड्स मध्ये सुरू झाली होती. तिथून आम्हाला हे प्रकरण कळालं. आणि त्या संदर्भात मी सुरुवातीला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या संदर्भात माझ्यावरच खूप चुकीचे ॲलिगेशन्स समोरच्या व्यक्तीकडून करण्यात आले की म्हणजे अत्यंत खालच्या पातळीचे आरोप माझ्यावर करण्यात आले या संदर्भात. त्याच्यामुळे मला घरच्यांचा पण बेसिकली घाबरले होते की तुम्ही या प्रकरणात पडू नका वगैरे, कारण अत्यंत खालच्या पातळीचे आरोप त्यांनी या संदर्भात माझ्यावर लावले होते की लहान मुलांना मी सेक्शुअली हॅरासमेंट करतोय वगैरे ह्या पद्धतीचं, म्हणजे अत्यंत सगळी गोष्ट मेन्शन करता येणार नाही पण खूप खालच्या दर्जाचे आरोप त्यांनी माझ्यावर लावले. आणि मग सुरुवातीला कदाचित लोकांना वाटलं असेल, पण नंतर हळूहळू जेव्हा सगळ्यांना प्रकरण लक्षात आलं, त्यावेळेस गांभीर्य लक्षात आलं, त्यावेळेस सगळ्यांनाच त्याचा सिरियसनेस लक्षात आला. पण ही वेळ येत साधारण 4-5 वर्ष गेलेत. आम्ही हा त्रास खूपच लांब वेळ म्हणजे आम्ही खूप सहन केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. 6 वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय. आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने ये जा होतं. त्यांचं विष्ठा विसर्जित करण्यासाठी ने-आण करतात, ते पण लिफ्टने आणलं जातं. त्यामुळेही खूप त्रास होतो. The overwhelming stench, noise and hygiene issues have made life unbearable for the neighbors. And this isn't a recent problem. For the past 5 years, residents have been struggling with the foul odor, contaminated drainage water, and non-stop meowing that disrupts their daily lives. Morning, noon, night, the cat's cries echo through the society while the strong smell spreads across the area. Back in 2020, residents filed complaints with the Pune Municipal Corporation, PMC, and the police, revealing that the woman had 50 cats at her home. However, in just 5 years, that number has skyrocketed to 350. After multiple complaints, the PMC has now issued a notice warning of potential health hazards and urging immediate action. This bizarre situation has left the entire city talking about Pune's cat chaos. The big question now is, what will the authorities do next?